नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर कशा प्रकारे बनवायची. तर ह्या खीरची संपूर्ण रेसिपी माझ्या आजीने माझ्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे अगदी पारंपरिक पद्धतीनेच आपण ही खीर बनवणार आहोत. तर इथे कुठल्याही खपली गव्हाचा वगैरे वापर न करता अगदी आपण चपातीसाठी जे पीठ दळून आणतो तर त्याच गव्हापासून आज आपण मस्त अशी खीर बनवणार आहोत. तर शक्यतो ही गव्हाची खीर खानदेशामध्ये पितृपक्षामध्ये बनवली जाते. चला तर मग छानशा अशा रेसिपीकडे वळूयात. तर मी इथे गहू घेतलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही ब्रँडचा गहू घेऊ शकतात. अगदी असं नाही की तुम्हाला ह्याच ब्रँडचा गहू हवा आहे. कुठल्याही तुमच्या घरामध्ये जो गहू असेल तर तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे गहू टाकून घेते आणि हे गहू आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटच त्याला पाण्यामध्ये फक्त भिजायला ठेवायचं. अगदी 10 ते 15 मिनिटं भिजायला ठेवण्याची गरज नाही. 2 ते 3 मिनिट झाले की त्यानंतर लगेचच जे पाणी आहे तर ते काढून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता जे गहू आहे तर ते मी 2 ते 3 पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घेतले आणि 2 मिनिटं फक्त पाण्यामध्ये त्यांना राहू दिलं होतं. तर आता हे पाणी मी पूर्ण काढून घेतलं. आता तरी संपूर्ण पाणी काढून घेण्यासाठी आपण अशा प्रकारची एक जाळी घेणार आहोत किंवा मग चाळणी. तर त्या चाळणीमध्ये आपण हे संपूर्ण गहू त्यामध्ये टाकून घेऊयात आणि त्याला थोडंसं पसरवून आपण 10 ते 15 मिनिटं त्याला अशाच प्रकारे ठेवायचं आहे. तर अगदी आपल्याला फॅन खाली वगैरे ठेवण्याची गरज नाही. फक्त यामधलं जे पाणी आहे तर ते संपूर्ण पाणी निघालं म्हणजेच गहू जे आहे तर ते थोडेसे कोरडे व्हायला लागतात. तर इथे आपल्याला अशाच प्रकारे जवळपास 15 ते 20 मिनिटं या चाळणीवरती गहू जे आहेत तर ते ठेवून घ्यायचे आहेत. तर इथे 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि गव्हामधलं जे पाणी होतं तर ते पाणीसुद्धा व्यवस्थित असं निघालेलं आहे आणि गहू जे आहेत तर ते थोडेसे असे कोरडे आपल्याला बघायला मिळतात. खूप जास्त कोरडे नाही, अगदी थोडेसे, कारण की आपल्याला या गव्हांपासून जे आहे तर जो थोडासा रवा किंवा मग भुसा असतो किंवा खपली असते तर ती संपूर्ण आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे 2 ते 3 बॅच करून मी हे जे गहू आहेत तर हे फिरवून घेते. तर मिक्सरमध्ये आपल्याला जे आहे तर आपण जसा मसाला वगैरे वाटतो तर तशा वेळेस न फिरवता आपल्याला हे प्लस मोडमध्ये मिक्सर व्यवस्थित फिरवायचं आहे. म्हणजेच गहू जे आहे तर ते पूर्ण बारीकसुद्धा होणार नाहीत आणि संपूर्ण जे आहे तर ते अख्खेसुद्धा राहणार नाहीत. त्यामुळे आपल्याला हे प्लस मोडवरती म्हणजेच उलट्या साईडने आपल्याला मिक्सर जे आहे तर ते व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी प्लस मोडवरती एक बॅचमध्ये असं व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे आणि गहू जे आहेत तर ते पूर्ण बारीकसुद्धा झालेले नाहीत आणि जे अख्खे आहेत तर ते सुद्धा राहिलेले नाही. तर या ठिकाणी एका ताटामध्ये मी हे जे गहू मिक्सरमधून काढून घेतलेले होते तर ते व्यवस्थित टाकून घ्यायचे आणि थोडंसं जे आहे तर त्याला वाळू द्यायचं. म्हणजे जो रवा किंवा मग भुसा आहे तर तो व्यवस्थित साईडला निघेल. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी हाताला सहज आपला जो आहे तर तो रवा किंवा भुसा लागतोय. शक्यतो रवा जो असतो तर तो काढता म्हणजे नाही काढला तरीसुद्धा चालेल, कारण रवा खूप जास्त असा हेल्दी असतो. पण मग ह्या खीरमध्ये ह्या रव्याची जी टेस्ट आहे तर ती व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे आपण जो रवा आहे तर तो पूर्ण काढून घेणार आहोत. जर निघत नसेल तर थोडंसं असं वाळू द्यायचं आणि त्यानंतर मग अशा हाताच्या मदतीने तुम्ही हा जो रवा आहे तर तो काढू शकता. तर पूर्वी हे पाखडण्यासाठी सुपाचा वापर केला जायचा आणि सोबतच हे गहू काढण्यासाठी आपला जो खलबत्ता असतो तर त्यामध्ये हे काढले जायचे. पण आता आपल्याला एवढा वेळ नाही आणि शक्यतो सगळ्यांकडे जे दगडी खलबत्ते वगैरे असतात तर ते अवेलेबल नसतात. त्यामुळे आज आपण मिक्सरमध्येच आपण हे जे आहे तर ते संपूर्ण बारीक करून घेतलेलं आहे आणि सोबतच हे जे पाखडायचं आहे तर हे मी ताटामध्येच पाखडणार आहे. आणि जर तुम्हाला व्यवस्थित पाखडता येत नसेल तर तुम्ही गरम पाणी त्यामध्ये टाकून मग ते जो वरचा भुसा असेल तर तो काढून तशा प्रकारे जे आहे तर तो संपूर्ण रवा किंवा मग भुसा काढून घेऊ शकता. तर इथे गव्हामधला जो रवा आहे तर तो संपूर्ण मी वेगळा केलेला आहे. जर तुम्हाला पाखडायला वगैरे जमत नसेल तर ती मी एक टीप दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते सुद्धा करू शकता. तर आता यामध्ये आपल्याला अगदी चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथपर्यंतची जी प्रोसेस आहे तर ती तुम्ही 1 दिवस आधीच सुद्धा करून ठेवू शकता. म्हणजेच रात्रभर अशा प्रकारे तेल लावून तुम्ही कुकरमध्ये ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल.
म्हणजेच सकाळच्या वेळी ऐनवेळी तुम्हाला जे आहे तर घाई होणार नाही। तर आता हे आपल्याला झाकून जवळपास 2 तास किंवा मग तुमच्याकडे टाईम नसेल तर अगदी अर्धा तास तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल। तर आता इथे अर्धा तास झालेला आहे आणि गहू जे आहे तर ते तुम्ही बघू शकता मस्त असे थोडेसे वाळलेले वाटतात आपल्याला हाताला। आणि अशाच प्रकारच्या गव्हांची जी खीर असते तर ती खूप छान अशी लागते, कारण गहू जे आहे तर ते खूप जास्त असे जर तुम्ही बारीक केले तर मग ते दलियाचे जे आपले असतात तर तशा प्रकारचे लागतात आणि मग ते खाण्यासाठी बरोबर लागत नाही। तर इथे मी ज्या वाटीने गहू घेतलेले होते तर त्याच याच्याने मी पाणीसुद्धा घेणार आहे। जर तुम्ही कुठल्याही वाटीने गहू घेणार असाल तर 1 वाटी जर तुमचे गहू असतील आणि जर तुम्हाला खूप जास्त अशी पातळ छान अशी खीर हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये 4 वाट्या पाणी घाला आणि जर थोडंसं कमी घट्टसर हवं असेल तर 3 वाट्या घातल्या तरीसुद्धा चालेल। तर इथे मी 3 बाउल पाणी टाकून घेतलेलं आहे आणि जे गहू आपण तेल लावून ठेवलेले होते तर ते गहू आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊयात। गहू टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे खोबऱ्याचे अशा प्रकारचे काप करून त्यामध्ये टाकायचे आहेत। खूप जास्त खोबऱ्याचे काप बारीक करायचे नाहीत, नाहीतर मग ते खाण्यासाठी योग्य वाटत नाही। अशाच प्रकारे थोडेसे जाडसर जर ठेवले तर ते खायला खूप छान असे लागतात। आणि कुकर लावून आपल्याला ह्या कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर आपल्याला खूप जास्त असं जे आहे गॅसची फ्लेम हाय करायची नाही, अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला कुकरच्या ज्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर कुकर थंड झालेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान असे जे गहू आहेत तर ते आपले मस्त असे शिजलेले आहेत आणि खोबरं जे आहे तर ते अगदी परफेक्ट असे शिजतं। आणि या स्टेजला जर तुम्हाला थोडंसं असं घट्टसर जे आहे तर वाटत असेल खीर तर तुम्ही यामध्ये जेव्हा आपण गूळ टाकू तर तेव्हा थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये घालू शकतात। तर आता या ठिकाणी जे आहे तर गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। मी जवळपास 250 ग्रॅम गूळ यासाठी घेतलेला होता, पण जर तुम्हाला खूप जास्त असं गोड आवडत असेल म्हणजेच यापेक्षाही तुम्ही थोडासा गोड जो आहे तर तो जास्त घालू शकतात। आणि सोबतच कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची जी टेस्ट आहे तर ती खूप छान अशी लागते, त्यामुळे अगदी चिमूटभर मीठ त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। तर आता गूळ टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला थोडंसं घट्टसर वाटत असेल तर तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलं तरीसुद्धा चालेल। तर आता हे आपल्याला सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर शक्यतो या खीरमध्ये गुळाचाच वापर करा, कारण साखरेची ही जी खीर आहे तर ही अजिबात व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे गूळ जो आहे तर तुम्ही या ठिकाणी गुळाचाच वापर करा। गूळ संपूर्ण विरघळल्यानंतर इथे या ठिकाणी तुम्ही गरम पाणी टाकू शकतात, म्हणजे जर तुम्हाला थोडंसं पातळ हवं असेल, कारण ही जी खीर आहे तरी थोडीशी थंड झाल्यानंतर थोडीशी दाटसर आणखी होते, त्यामुळे या स्टेजला तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल। पण मी यामध्ये पाणी न घालता मी अशीच राहू देणार आहे। आणि जर तुम्हाला थोडासा जास्त गूळ आवडत असेल म्हणजेच गोड, तर तुम्ही त्यामध्ये गूळ जो आहे तर तो थोडासा जास्त घाला, म्हणजेच टेस्ट जी आहे तर ती खूप छान अशी लागेल। जर तुम्ही 1 वाटी गहू घेणार असाल तर तुम्ही पाऊण वाटी त्यामध्ये गूळ घातला तर अगदी परफेक्ट गोड जे आहे तरी तुमची खीर बनेल। तर ह्या गव्हाच्या खीरमध्ये तुम्ही अगदी बदामाचे काप किंवा मग काजूचे कापसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आणि त्यानंतर मस्त असं तूप घेऊन खाऊ शकतात। तर तुपाने जे आहे तर याची लज्जत अजूनच वाढते। चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही छानशी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।